नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर व सोपे भाषण। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी। आजचा दिवस भारतीय स्त्रियांच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे। आज स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा फुले यांनी मांडलेला हा शिक्षणाचा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले। ज्या काळात स्त्रियांनी घरचा उंबरठा ओलांडणे देखील पाप मानले जाई, त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल हाती घेतली। 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। हा प्रवास सोपा नव्हता। त्या जेव्हा शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा सनातनी लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत। त्यासोबत एक जास्तीची साडी घेऊन जायच्या, पण त्यांनी ज्ञानाचे कार्य कधीच थांबवले नाही। सावित्रीबाईंचे कार्य फक्त शिक्षणापुरते मर्यादित नव्हते। त्यांनी बालविवाह, सतीप्रथा, केशवपनाची प्रथा यासारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला। अस्पृश्यतेची भिंत पाडण्यासाठी त्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला। आज आपण पाहतो की आजची मुलगी डॉक्टर, इंजिनियर, अंतराळवीर बनत आहे, ती केवळ आणि केवळ सावित्रीबाईंच्या संघर्षामुळेच। म्हणूनच त्या केवळ एका समाजाच्या नसून संपूर्ण विश्वाच्या आई आहेत। शेवटी इतकंच म्हणेन, शेण गोटे सोसले अंगावरी, शिक्षणाची गंगा आणली दारी, तुझ्या ऋणातून उतराई होण्यास आई, शब्दही पडतात भारी, शब्दही पडतात भारी। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद।